माजरा गाव आता येईल, पुढे येईल बहुतेक. हे हरंबोल आलं. इथे आपण त्या दिवशी तंदुरी खायला आलेलो, दाखवतो तुम्हाला. अजून पुढे आहे ते. अरे आपल्याकडे स्टँड आहे, मी का हातात धरलाय. तुम्ही स्टँडवर बसा आणि बाहेरचे नजारे घ्या. आता लेफ्ट साइडला येणार तो पेट्रोल पंप. आपण तिकडे पेट्रोल टाकलेलं नाही, डिझेल टाकलेलं गाडी. आणि इथे आपण उजवीकडे पेट्रोल पंपाच्या समोरच प्रॉपर लकी स्टार या ठिकाणी आपण तंदुरी खायला आलेलो. आता पण हॉटेल चालू असतं ते. ऍक्च्युली तो छोटासा बार आहे. बार आणि रेस्टॉरंट नाही म्हणतात, बार आहे, चायनीज सेंटर आहे. आणि तिथे तुम्हाला ना तंदुरी संध्याकाळी 7 नंतरच मिळते. त्याच्यामुळे सकाळी आलात तर तुम्हाला तंदुरी नाही मिळणार. तंदुरी संध्याकाळी 7 नंतर. आणि पूर्वी तंदुरी श्रावणात बंद असायची, पण हल्ली ते लोक ठेवतात चालू. हे हॉटेल रुक्मिणी आहे ना, हे पण हॉटेल चांगलं आहे. म्हणजे फॅमिली बरोबर येऊन खाण्यासाठी जेवण तिकडे छान असतं. नॉनव्हेज जेवण बेस्ट असतं. मी टेस्ट केलेले आहेत ह्या ठिकाणी, काही ठिकाणी. हे आता माजरा आलं. माजरात ना रे नाव बघ, माजरा जे बघ, माजरी काहीतरी आहे. या गोव्यातल्या बस बघा किती छान दिसतात. हरंबोल जुन्या स्टाईलच्या एकदम. किती मस्त दिसते बघा ती बस. म्हापसा ते केरी हरंबोल. हरमळ, आपण त्याला हरमळ म्हणतो, इथे त्याला हरंबोल म्हणतात. जसं आपण मोर्जीला चाललोय तर मोर्जी नाही म्हणत, त्याला मोर्जिम म्हणतात. इथे सगळीकडे वाईन शॉप आणि बिअर शॉप. बाकी काय आपल्याला काय. त्यांची जाळी बघ कशी ठेवली पाहिजे. काहीतरी ठेवलंय वाटतं त्याच्यावर ना. गोवा. या बघा, इथे पोलीसवाले असतात या चौकात. गोव्यातले पोलीसवाले काय करतात रे बाबा. इथून आपण चाललोय मोर्जिमला. मोर्जिमचं मंदिर इथून साधारण 10 किलोमीटर आहे. आणि मोर्जिम वरून आम्ही जाणार ओल्ड गोवा चर्चला. रस्त्यात काय असेल तर आम्ही थांबू, नाही तर आम्ही डायरेक्ट ओल्ड गोवा चर्चला जाणार. आणि ओल्ड गोवा चर्च वरून मग पुढचा प्लॅन अजून आमचा काहीच नाही आहे. पुढचा आपला प्लॅन काय आहे, फिरायचा प्लॅन आहे बस. हम जो चलने लगे बस एवढंच मी गाऊ शकतो, याच्या पुढचं नाही.
गोव्यातून आहे ना मेन मुंबई गोवा जो हायवे आहे त्याने मी खूप कमी वेळा गेलोय. कारण मुंबई गोवा हायवेला आम्हाला जावत नाही लागत. आम्ही वेंगुर्ल्यात येतो आणि मग गोव्यात येतो. हा पण तुम्ही असं समजू नका की इकडे चेकिंग नाही होत. दारूच्या बाटल्यांची चेकिंग या रस्त्याला पण होते. तिथून पण 2 चौक्या लागतात, एक गोवा चौकी, एक महाराष्ट्र चौकी. किरण पाणी म्हणून गाव आहे त्या ठिकाणी लागतात. तर तुम्हाला कुठूनही नेताना तुम्हाला पकडणारच. नाही तर तुम्हाला वाटेल मी आतला रस्ता सांगितलाय, असं काही नाहीये. समोर समुद्र दिसला तुम्हाला? दिसला आरंबोल बीच आहे प्रॉपर. आता इथे पुढे जिथे आपल्याला राईट मारायचं आहे तिथे पोलीसवाले असतात. म्हणजे आपण सरळ रस्त्याने पण जाऊ शकतो, पण आपल्याला इथे कुठेतरी हा क्रॉस गेल्यानंतर बघा ती गाडी गेली ना, तो राईट मारायचा आहे. जुना स्वाडा. इथे ना शॉपिंगला खूप छान दुकान आहे. आणि बहुतेक फॉरेनर लोक इथे असतात. चालते मस्त. देव मोरजोला तू आणि मी झालेलो ना, आणि भाई आपण जेवलेलो ते. हा बघ मी इकडेच कुठेतरी आलो ना भाई. या राईट साइड. हा राईटलाच जायचं आहे आपल्याला. आता डायरेक्ट मटन नाही आपल्या तेवढे बीचवरच सगळं बहुतेक. हा ते म्हणजे फुल रेडी आहे तिथं. रूम सकाट म्हणजे रेडी, रूम मध्ये व्यवस्थित नाही करून म्हणजे तिथं. आपण आता आरंबोलवरून तो रोडने आलो, मोर्जीला लेफ्ट मारला आणि इथल्या ना स्विफ्टचे टायर बघा फक्त त्या समोरच्या. आपल्या गाडीचे पण तसेच आहेत, तेवढे बाहेर नाही येत पण आहेत. आणि हे समोर आपल्या देवीचं मंदिर येईल आता. चोरीस पाव इथे मिळाला तर खाऊया आपण. कुठलं चिकन?
रील पाठवल्यात. समोर आपलं मंदिर आहे देवीचं. तिथे काय व्हिडिओ काढण्यासारखं काही नाही, मी बघितलेलं आहे बहुतेक वेळा. आपण गेलेलो आहे मंदिरात पुन्हा. हो गेलेलो आहे. हो. अरे. पार्किंग करूया. काय? ते लोलेकर काकांचे पण असंच एक मंदिर आहे माहिती तिकडे. ते माशेला आहे. हा असंच पण अंकोल्यात. थोडक्यात. हा. अशी लावू की रिवर्स लावू? अशी काय तशी लाट टाकलेली टाक ना आता. तिरकी आहे ना गाडी. तर हा व्हिडिओ आपण इथंच संपवतोय आणि पुढचा व्हिडिओ बघायला तुम्ही विसरू नका, कारण पुढच्या व्हिडिओमध्ये आपण चर्चमध्ये गेलो आहे, ओल्ड गोवा चर्च आणि बाकी सगळे ठिकाणं फिरणार आहोत. तर नक्की तुम्ही पुढचा व्हिडिओ बघा.